तर नमस्कार मित्रांनो, ओडगावकडची या युट्यूब चॅनलमध्ये आणि इंस्टाग्राम पेजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे एका मिनी व्लॉगमध्ये. मित्रांनो, गावी निघालो होतो लग्नासाठी आणि लग्न होऊन तर आता आठवडा झालाय आणि आठवड्याच्या नंतर आपला हा मिनी व्लॉग अपलोड होतोय. मित्रांनो, गावी जाता आता वाईमध्ये थांबलो आणि शिमग्यावरून येताना माझा छोटा भाऊ म्हणजेच भोऱ्या तो याच ठिकाणी गाडीवरून पडला होता. तर त्या ठिकाणी थांबलो, थोडंसं खूप सारा हसलो. या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन केलं, कसा पडला, काय झालं. खूप सारा हसलो, खूप जण होतो आम्ही आणि येऊन पोहोचलो वाईमध्ये मस्तपैकी शिवशाही जे हॉटेल आहे तर त्या हॉटेलमध्ये मस्तपैकी मटणावरती ताव दिला आणि पोहोचलो कुंभळणे फाट्यावरती. मित्रांनो, गावाला येता येता संध्याकाळ झाली होती, जवळपास 6 वाजले होते आणि गावी आल्याच्या नंतर एक वेगळाच आनंद असतो. आणि शिमग्यावरून नुकतंच गेलो होतो पुण्याला, परंतु गावी येण्याची काय ओढ काय वेगळीच असते. मित्रांनो, गावचं वातावरण बघा, मस्तपैकी सूर्य मावळत होता आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण थांबलो मस्तपैकी आणि निघालो गावच्या दिशेने, म्हणजेच घरच्या दिशेने. जाता आता हा मित्रांनो मोर दिसला आणि हा शहरामध्ये तुम्हाला कितीही दिसू द्या, उद्यानामध्ये किंवा बागेमध्ये, मित्रांनो गावी रानामध्ये दिसल्याच्या नंतर हा वेगळाच आनंद वाटतो, बघायला खूप छान वाटतं. आणि जाता आता आपले पवार बाबा भेटले आणि आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला पवार बाबा वाटेमध्ये भेटतात. त्यांची विचारपूस केली, मस्तपैकी सूर्य मावळत होता आणि निघालो घरच्या दिशेने. तर मित्रांनो, आज आहे ना गावामध्ये उठणं होतं. तर गावामध्ये पोचल्या कानावरती ना लग्नाच्या गाण्यांचे आवाज पडायला लागले. मित्रांनो, आमची चर्चा चालली होती खालूबाजावर नाचायचं का डीजेवर नाचायचं. तेवढ्याच वाटेमध्ये आम्हाला यजमानी भेटले. हे पाहू शकता, हे आहेत यजमानी, म्हणजेच आमचे विठोबा तात्या. मित्रांनो, गावामध्ये पोचल्या मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं, बा भैरवनाथाचं दर्शन घेतलं आणि निघालो घरच्या दिशेने. मित्रांनो, भोऱ्या म्हणजेच माझा छोटा भाऊ शिमग्यावरून जाताना पडला होता. तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितलंच कुठे पडला होता काय. आणि मित्रांनो, त्याला खूप लागलं होतं आणि तो ह्या पुढे म्हणजे इथून पुढं गावालाच राहणार होता थोडंसं आराम करण्यासाठी. मित्रांनो, इतर वेळेस आमची आजी खळखळून हसते, यावेळेस नातवाला बघून फार ढसा रडायला लागली होती. मित्रांनो, आजीचं आणि नातवाचं काय प्रेम असतं ना, ते ज्यांना आजी आजोबा आहेत ना त्यांनाच माहिती. तर मित्रांनो, व्हिडिओला इथंच थांबवतो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, उठण्याच्याच व्हिडिओमध्ये.